कस्तुरी, अगं तू तरी सांग ना यांना. हा माणूस इथं काय करतोय? बाबा, हे शरद काका आहेत. ज्या मवाल्याने तुला छेडलं होतं तो यांचा मुलगा आहे. तो मवाली पण इथंच राहतो. माझा मुलगा आहे तो. पण तो मवालीच आहे. कुठे आहे तो? गावी गेलाय. भाऊ, लग्नाआधी तुला सगळं माहित होतं? भाऊ काय विचारतो तुला? लग्नाआधी तुला हे माहित होतं? जेव्हा पोरानं तुझी छेड काढली त्याला मी कुत्र्यासारखा मारला. तो इथं राहतोय हे माहित असताना सुद्धा तू या घरात सून म्हणून आलीस. आणि हे सगळं तू माझ्यापासून लपवलंस. हे बघा हनुमंतराव, एक मिनिट. मी आणि माझी लेक बोलत असताना कुणीही मध्ये बोललेलं मला आवडत नाही. हो सांग, काय बघून या घरात लग्न केलंस ग तू? सौरभकडे बघून बाबा. सौरभचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर आणि तो अगदी आनंदात ठेवतोय मला इकडे. विश्वास पण मला आता बहिणीसारखंच मानतो. त्याच्यामुळे त्याने काही त्रास देण्याचा प्रश्नच नाही. आणि तो घरात सुद्धा नाही आता. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? थंड देऊ का? वातावरण जरा गरम आहे ना म्हणून म्हटलं. तुम्हाला गप्प बसायला काय होतो? हनुमंतराव, अहो आधी कळवायचं ना. नाही म्हणजे कसं फक्कडचा जेवणाचाच बेत ठेवला असता ना. हो ना, मस्त असं झणझणीत चम. एक काम करा, नाही तर तुम्ही बसा की बोलत लेकीशी. आम्ही आत्ता पण व्हायला घेतो. कुणी कुठेही जाणार नाही. माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही बाई माणूस आहात म्हणून तुमच्याशी चांगल्या भाषेत बोलतो. माझी लेक या घराची सून झाली असली ना तरी ती अजूनही माझी मुलगी आहे. माझा बाप म्हणून तिच्यावरचा अधिकार संपलेला नाही. तो कधीही संपणार नाही. अहो आम्ही कुठं नाही म्हटलं. मुलांवर आई वडिलांचा कायमच अधिकार असतो. आता आमचा विश्वासच बघा ना. नाही म्हणजे तो चुका करतो, मग आम्ही त्याची काढतो ना, समजूत काढतो. त्याला सांगतो का बाबा असं पुन्हा करू नको. तरी पुन्हा चुकतो तर काय करायचं? वेळीच वटणीवर आणलं असतं ना तर ही वेळ आली नसती. असं आता काय नशिबाचे भोग. तुम्ही बसा, मी काहीतरी खायला घेऊन येते. एकदा सांगितलं कळत नाही का? मला काही नकोय. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय हनुमंतराव. हे बघा, ही तुमची नाटकं ना तर बंद करा. तुम्ही माझ्या मुलीचा छळ करताय. तुम्ही तिला कसं वागवताय मला कळत नाही का? माझी मुलगी चुकली असती ना आणि तुम्ही तिला बोलला असतात तर मला काय वाटलं नसतं. पण मुद्दा म्हणून तुम्ही तिचा छळ करताय आणि हे मी अजिबात सहन करणार नाही. आणि या सगळ्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. तुम्ही माझ्या मुलीचा मुद्दा म्हणून छळ करताय आणि हे मी अजिबात सहन करणार नाही. आता मी तुम्हाला दाखवतो एका मुलीचा बाप तिच्यासाठी काय करू शकतो ते. बाबा, मी काय बोलते जरा ऐकून घ्या ना. तुम्ही जरा शांत व्हा ना प्लीज. तुम्हाला शांत राहायला सांगतेस? हा भाऊ, तू एक गोष्ट लक्षात ठेव. अन्याय करणाऱ्यापेक्षा ना अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो.
आणि आता तू तेच करतेस. माझा तुझ्यावर पण राग आहे. एवढा सगळा छळ होत असताना तू आम्हाला सांगितलं नाहीस. पण ना गोष्टी लपून राहत नाहीत. मला कळलं म्हणून मी इथं आलोय. बाबा अहो खरंच तुम्ही समजताय तसं काही नाहीये. माऊ, मी एवढा मूर्ख नाही. स्वतःची काय अवस्था करून घेतलीस बघ. यावरून कळतंय की इथं काय सुरू आहे ते. हे मी आलोय ना म्हणून हे हसत खेळत बोलतायत. त्यांचे रंग आहेत ना तेव्हाच लक्षात आलेत माझ्या. या घराचे वाण नाही तर गुण तर लागणारच ना. आणि ही आत्याबाई आहे ना, हिला तर चांगलंच ओळखतो मी. एवढं खोटं बोलली माझ्याशी. मला काय म्हणायचंय हनुमंत नाही म्हणजे मुलीच्या सासरी आलाय तुम्ही. राग घेऊन टाका. तुम्ही अजून माझा राग बघितला नाही. भाऊ, तू आता अजिबात काही सहन करायचं नाहीस. इकडे उभा यांच्या समोर आणि त्यांना सांग की मी हनुमंत लोखंडेची मुलगी आहे. मी अन्याय सहन करणार नाही. आणि माझ्यावर जर कोण आवाज चढून बोललं ना तर तिथंच मुस्काट फोडीन. बोल बोल. हे बघ, घाबरू नको. मी आहे ना, बोल. आता बघतो माझ्या लेकीला कोण काय बोलतं ना ते बघतो. बोल बोल मग, बोल बोल. चल. भाऊ, तुला घाबरायची गरज नाही. हा बाप तुझ्या पाठीशी आहे. बोल, मनात येईल ते बोल. बोल. बाबा मला माफ करा पण मी हे नाही करू शकत. बाबा मी जसं तुमच्याबद्दल काही वाईट बोलू शकत नाही तशी ही माझी सासरची माणसं आहेत. त्यांच्याबद्दलही मी काहीही वाईट बोलू शकत नाही. म्हणजे हे सगळं तू असंच सहन करत बसणार? आणि बाबा काहीतरी मार्ग निघेलच ना. मी मार्ग काढलाय. तू माझ्याबरोबर चल. आणि बघ, अन्याय सहन करण्याची तुला हौस असली ना तर मी जिवंत असेपर्यंत तुला असं काही करू देणार नाही. तू चल. बाबा अहो हे सुद्धा माझंच घर आहे. हे काय घर आहे? 4 भिंतींना आणि छपराने घर होत नसतं. त्यासाठी ना घरातली माणसं चांगली लागतात, त्यांच्यावर संस्कार चांगले लागतात. आणि यांच्याकडून संस्काराची अपेक्षा करणं चुकीचं आहे. यांच्या घरात स्वतःच्या सुनेचा आदर केला जात नाही, तिला सन्मानानं वागवलं जात नाही. अशा घरात मी तुला राहू देणार नाही. तू चल. तुमच्याकडे नंतर बघतो मी. चल. वाईट झालं बाई, लई वाईट झालं. पण काय ग कला, हा एवढा तिचा बाप तुला काय नाही ते बोलून गेला. वर मी बसून राहिले होते तरी माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तू एवढं सगळं ऐकून कसं घेतलंस? एखादा माझ्या तोंडावर बोलला असता ना तिथं चित्ता गाडून टाकला असता त्याला. असं कसं काय ऐकून गेलं जमतं का तुला? हे म्हणजे असं झालं, तोंड दाबून बुक्याचा मार सहन करायचा. हा बराबर. पण काय या घरात राहायचं म्हणजे हे सगळं सहन करावं लागणारच नाही का? म्हणजे अजून काहीतरी आहेच का? तुम्हाला काय वाटलं संपलं वय? अहो हा तर खेळ नुसता सुरू झालाय. आता बघा पुढं खेळ कसा काय रंगाला येत होते. आणि या खेळामध्ये तुम्हा दोघांचा हातभार लई महत्वाचा आहे बरं का? आणि तुम्ही जरी हातभार लावलात ना तरी चांगले. लावा हातभार. हो लावायचा हातभार. काय डोकं वापरायचं.
दिवे लागण्याची वेळ झाली आणि अजून आले नाही ते. आई तू इथे शांत बस. शांत कशी बसू मी? अरे हो माहू, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? नाही. हे बघ, ती लोक काहीही म्हणाली तरी फार मनावर घ्यायचं नाही. सासरी अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात. बघ ना, मी बाबांना तेच सांगत होते, पण त्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतलाय. पण तुला काही नाही ना झालं? आई अगं, काहीही झालेलं नाहीये मला. काय झालं नाही म्हणजे आम्ही जे ऐकलं होतं ते खोटं होतं ते मी नाही सांगू शकत. का? काय बाबा, ती माझी सासरची गोष्ट आहे ना, आणि आईनेच शिकवलंय मला की अशा सासरच्या गोष्टी माहेरी येऊन सांगायच्या नसतात. ऐकलंस का? माऊ तिथं अन्याय सहन करते आणि तिने आपल्या घरी सांगायचं पण नाही का? ठीक आहे, तुला नसेल सांगायचं ना, नको सांगूच. पण मी बाप आहे, मुलीवर झालेला अन्याय ना मी कधीही सहन करणार नाही. बाबा, तुम्ही माझं ऐकून घ्या ना जरा. काय ऐकून घेऊ? तू आम्हाला परक करून टाकलेस. आता ऐकून घ्यायचा काय संबंध आहे? बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. हो का? तुझा नवरा तुला एकटीला सोडून तिकडे सेमिनारला गेला, तुला का नाही घेऊन गेला? तू पण नर्स आहेस ना? पण मी आता त्या घरची सून पण आहे. त्याला एवढं कळत नाही घरात त्याच्या बायकोला कशी वागून मिळेल, ती काय हलवतील ते एवढं कळत नाही? एक तरी फोन केला ते ना? मी 15 फोन करतो तुला. बाबा हो, सौरभ फोन करतो. तो तर घरातला आहे ना, मग त्याला का नाही सांगितलंस? हा, मला सांग, तू सेमिनारला का नाही गेलीस? कारण मला सौरभच्या बाबांची काळजी घ्यायची होती. बाई, पाय असा कसा काय बी फरक पडत नाही तुला? असा कसा तू हे सगळं बी बघून शांत निश्चित पडू शकतो? असं कसं काय भाई, तुझ्या डोळ्यासमोर हे समज होत असताना तू असा इकडं काय बी न करता असा पडून राहू शकतोस? तो माणूस भाई, तू कसं काय हे सगळं होताना बघू शकतोस? मला ना तेच कळत नाही भाई. आणि माझ्या डोक्याचा नुसता संताप. बाय, असं कसं काय भाई फक्त तिनंच बोललेलं तुला ऐकायला येतं? भाई, आज त्यो हवालदार आपल्या घरात येऊन आपल्याच नाकावर टिचून त्या पोरीला या घरातनं घेऊन गेला. आपल्याच घरात येऊन आपलाच अपमान करून जातो आणि आपण हे सगळं हे कसं काय सहन करू शकतोस तू? आणि एवढं सगळं होऊन बी कसं काय तू काहीच बोलत नाहीस? आज मला तुला जाब विचारायचा आहे, का परवानगी दिलीस तू लग्नाला? तू परवानगी दिलीस आणि मला बघितलं का केवढं भोग? तुला असं शांत बसता येणार नाही. असं शांत बसलास नाही, एक आडगळीची वस्तू बनून तू घरात राहशील. तुला कळत कसं नाही? आता काही बोलला नाहीस ना तू तर सगळं संपून जाईल. हे तुला कसं कळत नाही? तू कसं काय शांत बसून राहू शकतो? नाही, हा माझा भाई नाही. यो जो इथं पडलाय तो माझा भाई नाहीच नाही. आजपर्यंत या घरात कुठल्या बी पोलिसाची हा उंबरठा ओलांडून आत येण्याची हिम्मत नव्हती. आज तो पोलीस त्या पोरीचा बाप घरात आला आणि तिला आपल्या नाकावर टिचून घेऊन गेला. आणि हे सगळं मला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं.
यो असा हे सगळं बघून शांत बसणारा माझा भाई नाही. असा कसं काय शांत बसू शकतोस तू भाई? आता तुला उठून उभं राहण्याची गरज आहे. आता तुला गरज आहे. मी काय करते, मी फक्त हे जे काही घडतंय तुझ्या पाठीमागं हे खरेपणानं सच्चाईनं तुला सांगते, कारण तुला कळावं इथं काय घडलंय ते. आज तू उठून उभा राहिला नाहीस ना भाई, तू फक्त ती पोरगी उचलून घेऊन गेलाय तो हवालदार. पण लोकांच्या मनातली भीती, दहशत समजा काही त्यो घेऊन जाणार. म्हणून सांगती तुला आता उठावं लागणार. तू असा शांत बसून राहू शकत नाही भाई. आता तू उठून उभा राहिला नाहीस ना तर सगळं संपणार. आता तुला उठायलाच पाहिजे. लक्ष्मी, किती वेळ उभं राहायचंय? आले आले. अशी उभी राहा. आल्या गेल्याची 4,000 नजर लागली असेल तर जाऊ दे बाबा. हे असं केलेलं काय होत नसतं. असं करून चांगलं झालं असतं ना, सगळेजण दृष्ट काढत बसले असते. हे बघा, तुमचा विश्वास नसला ना तरी माझा विश्वास आहे. आणि मला चांगलंच माहिती बाप लेकीच्या नात्याला कोणाची तरी नजर लागली आणि म्हणूनच तुम्ही दोघं भांडताय. बाबा, हे बघ, जोपर्यंत मला खरं कळत नाही ना तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. अहो पण माहू, तुला माहिती आहे ना, त्यांनी एखादी गोष्ट मनात घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. काय खरं आहे ते सांगून टाक. अगं आई, मी काय सांगू आता? प्रत्येक सुनेला सासरी गेल्यानंतर काम करावं लागतंच ना. तू इकडे आलीस, तू काम करतेसच ना इकडे, तसं मी तिकडे करते. आता कधी कधी असतं जास्त काम, त्याला काय करणार? कुणी घरी कामावर नाही ठेवता आलं? तिने ना मुद्दाम म्हणून कामावर ठेवलं नसणार. माझा बदला घेण्यासाठी ती मुद्दाम म्हणून हिला त्रास देते. बाबा, मी घरातलं काम करते, ते करायला लावून काय बदला घेणार आहेत मम्मी? तू त्या घरात जायच्या अगोदर कोण काम करत होतं? कोण करत होतं? सपना म्हणून एक मुलगी होती. बघितलं लक्ष्मी, तिने मुद्दाम म्हणून तिला कामावून काढून टाकलं हिला त्रास देण्यासाठी. त्याला छळ म्हणायचं नाही तर काय म्हणायचं सांग? बाबा, मला असं नाही वाटत. माऊ, तू माझ्या नजरेनं बघ. बाबा, मी एका सुनेच्या नजरेने बघते आणि तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्हाला हे असं वाटतंय. म्हणजे मी चुकीचं आहे? नाही ना, तुमचं काहीच चुकत नाहीये. तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात. पण माझंही काही चुकत नाहीये बाबा. त्या प्रताप साटमला कोमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस ना, ही सगळ्यात मोठी चूक करतेस. बाबा, मी तुम्हाला आधीही सांगितलंय, ते माझ्यासाठी एक पेशंट आहेत आणि आता माझे सासरेही आहेत. आणि तो माझ्यासाठी फक्त एक गुंडच राहणार आहे. पण ते कोमातून बाहेर आल्यानंतर बदलले तर? शक्यच नाही. कुत्र्या शेपुटानं वाकडे ते वाकडच. प्रताप कधीही सुधारणार नाही. आणि मी सुधरवून दाखवलं तर? माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे. तुझ्यावर होणारा अन्याय तुला अन्यायच वाटत नाही, मग मी बोलून काय फायदा आहे? त्यापेक्षा न बोललेलं बरं ना. अहो पण बाबा, बाबा थांबाव जरा. हो प्लीज. आल्यापासून फक्त भांडताय तुम्ही. आणि बाबा, माऊ जर सासरी ऐकून घेते असं तुमचं जर म्हणणं असेल तर माऊ माहेरी पण येऊन ऐकून घेते, कारण तुम्ही तिला ऐकवताय. वाजून कानाखाली. विजू, तू घरात परत मग दाखव तुला. हो